मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मेंबरसाठी असलेल्या या मराठा लग्न अक्षदाच्या या प्लॅटफॉर्मवरून आपण काही स्थळांची माहिती देत असतो आणि मेंबरसाठी एक मोफत सेवाभाव म्हणून मध्यस्थ म्हणून आपण त्यांचे लग्न जुळवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल त्याची मदत करण्याचा आपण प्रयत्न करत असतो, फक्त जेणेकरून कुणाची पैशाकडून फसवणूक होऊ नये. आणि हे सांगत असताना आम्ही वारंवार एक गोष्ट सांगत असतो की आम्ही कुणालाही कुठल्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुणाचेही मोबाईल नंबर किंवा बायोडाटा किंवा कुणाचीही वैयक्तिक माहिती आम्ही कुणालाही परस्पर शेअर करत नाही. ह्या गोष्टी आम्ही आधीच स्पष्ट करतो आणि त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये करत असतो, कारण याचे रिकामे दगड अंगावर येतात. तर असो मित्रांनो, जर तुम्ही अजूनही या मेंबरचं सबस्क्रिप्शन घेतलं नसेल तर मेंबरचं सबस्क्रिप्शन पहिल्यांदा घ्या, कारण आपल्याकडे जे काही आपण आव्हान केलं होतं तर आव्हान केल्याच्या नंतर बऱ्याचदा आपला हेतू उद्देश जर प्रामाणिक असेल तर अनेक लोक आपल्याशी संपर्क करत असतात. समाजामध्ये वावरत असताना तुमच्या आमच्या आजूबाजूला असे अनेक मुली असतात, अनेक स्त्रिया असतात, मुलं सुद्धा असतात की जे कुठेतरी एक छोट्याशा क्षणिक भावनेच्या आहारी जातात आणि मग त्यांचं सगळं सुरळीत चाललेलं जे काही आयुष्य असतं तर त्या आयुष्याला एकदम एकाएकी कलाटणी मिळते आणि मग हा भावनेचा भर ओसरल्यानंतर मग पुढचं जे काही आयुष्य असतं तर ते एकलपणानं किंवा एकटे दुकट्यानं जगणं मोठं कठीण जातं. कारण माणूस हा समाजशील आहे. नात्यागोत्याच्या जडणघडणीमध्ये तुम्ही आम्ही सगळेजण लहानचे मोठे झालेलो असतो आणि मग न कळतपणे एखाद्या मुलीकडून म्हणा किंवा एखाद्या विवाहित स्त्रीकडून भावनेच्या भारामध्ये वयामध्ये कुठेतरी एखादी चूक होते, पळून जाण्यासारखे प्रकार अलीकडेच्या काळामध्ये समाजात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. आणि मग ती गेल्याच्या नंतर मग काय होतं की ती महिला कुठेतरी एखादा मुलगा असते, मुलगी असते तिच्या पदरात आणि त्याला सोडून ती जाते किंवा त्याच्या सोबत ती एक क्षणाचा जो काही आपण ज्याला प्रियकर म्हणतो, प्रेम म्हणतो, हे सगळं एक वासनेचं वलय असतं. तर त्या भारामध्ये ते कुठेतरी पळून जातात आणि मग त्याच्यानंतर तो भावनेचा भर ओसरल्याच्या नंतर मग त्या दोघांचं कुठेतरी पटत नाही, मग तो तिला सोडून देतो किंवा मग कुठेतरी वाम मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतो. आणि मग अशा स्थितीमध्ये मग एकतर आता त्यांना ज्या ठिकाणाहून ते गेलेले असतात तर तिथलचे घरचेच त्यांना स्वीकारत नाहीत आणि अशा स्थितीमध्ये मग समाजामध्ये एकट्यानं जगणं खूप कठीण जातं आणि मग अशांना कुठेतरी मानसिक कौटुंबिक आधाराची गरज असते. तर असे काही स्थळ हे आमच्या सोबत काही संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतात की त्यांना कुठेतरी कुणाचा तरी आधार मिळावा. मात्र आपण अशा गोष्टींची आपल्याला बऱ्याचदा इच्छा असूनही, कुणासाठी काहीतरी चांगलं करायची इच्छा असूनही आपल्याला करता येत नाही, कारण त्याच्या मागं अनेक गोष्टी असतात, बंधनं असतात, सामाजिक बंधनं असतात, कायदेशीर बंधनं असतात आणि मग ह्या माहिती उकळ करता येत नाहीत, कम्युनिटीच्या गाईडलाईन्स असतात. ह्या जर आपण काही गोष्टी समजा कुणाचा बायोडाटा जरी आपण एखाद्या युट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर लगेच त्याच्यावर रेस्ट्रिक्शन्स येतं. त्याच्यानंतर लगेच त्याचा मेल येतो, सूचना येतात आणि बऱ्याचदा चॅनल असे सस्पेंडही होतात. तर अशा गोष्टी घडतात. तर अशी काही एक दोन स्थळं आमच्या संपर्कात आली होती की बा आमचं असं असं झालेलं आहे. त्यांनी स्टोरी पण सांगितली की आमच्या आयुष्यात अशी अशी आमच्याकडून अशी अशी चूक झालेली आहे आणि आता आम्ही पुढचं आयुष्य जो कोणी आम्हाला स्वीकारेल तर त्याच्याशी समर्पित करायला तयार आहोत. एकाच महिलेचं तिचं जे लग्न व्हायचं राहिलेलं आहे आणि लग्नाच्या आधीच तिच्यासोबत जो काही आघात अपघात घडला, 38-40च्या दरम्यान वय आहे. दुसरं एक आम्हाला एक असाच फोन आला होता 15 दिवसाच्या आधी. तर विवाहित महिला, तिच्या पदरात एक अपत्य आहे आणि तिच्यासोबतही असाच अपघात घडला किंवा स्वतःची चूक घडली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी सुद्धा आम्हाला ती इच्छा बोलून दाखवली की त्यांचं वय सुद्धा 35-40च्या दरम्यान आहे. त्यांचे नंबर वगैरे आम्ही सेव्ह केले. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर कोणी इच्छुक असेल किंवा अशांनाचा स्वीकार करायला एक सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने किंवा कुठल्या तरी हिशोबाने, तर त्यांच्या पुनर्वसनासाठी जर कोणी पुढाकार घेणारा असेल तर खाली आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिंक देत आहोत, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. बाकी व्हिडिओ पब्लिक झाल्याच्या नंतर त्या लिंक आपोआप डिसेबल होतात, नाहीशा होतात. आणि अजूनही तुम्ही मेंबरचं सबस्क्रिप्शन घेतलं नसेल तर जे काही युट्यूबचे चार्जेस असतील, 29 रुपये 59 रुपये काय, तर ते चार्जेस पे करून एकदाचे तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या. असे जे काही स्थळं असतील तर त्या स्थळांची माहिती देण्याचा आपण प्रयत्न करू. आपल्याकडे सुद्धा काही स्थळं असतील तर ते आमच्याकडे पाठवा.
तुमची माहिती जर गोपनीय ठेवायची असेल तर ती गोपनीय ठेवू आपण. आणि चांगल्या हेतूने, चांगल्या उद्देशाने आपण सगळेजण एकमेकांसाठी सहकार्य करण्याच्या हेतूने पुढे आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.